वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी हा व्हिडिओ परत पोस्ट करत आहे. जे आधीचे माझे यूट्यूब फॅमिली आहे त्यांना माहीत असेल, मी आधी हा व्हिडिओ अपलोड केला होता. पण काही कारणास्तव मी हा व्हिडिओ डिलीट केला होता, कारण त्याच्यावरती ना म्युझिकला कॉपीराईटचं क्लेम आलं होतं. जे की म्हणजे कॉपीराईट अवेलेबल नसतं यूट्यूबवरती. मग त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ डिलीट केला होता आणि हा मी परत पोस्ट करत आहे. आता हे जे तुम्ही पाहत आहात, हे माझ्या मामाची शेती आहे. ही जी बाग आहे ती ऊसाची आणि केळीची बाग आहे. तर भरपूर अशी केळीची लागवड केली आहे मामांनी आणि ऊस पण आहे शेतामध्ये. मी तुम्हाला शेती दाखवणार आहे, पूर्ण माझ्या मामाची शेती. आणि मी या व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे गावाकडचे लग्न कसं असतात ते सुद्धा मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजे मी सध्या मामाच्या मुलाचं लग्न होतं माझ्या, त्याच्यामुळे मी गावी आले होते. तर ते पूर्ण गावाकडचे लग्न जे आहे ते मी एक्सप्लोर करणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी तुम्हाला शेतीसुद्धा पूर्ण दाखवणार आहे. हे बघा, पाठीमागे तुम्हाला दिसत असेल पूर्ण काळी मातीची शेती आहे. खूप छान आणि खूप एकदम मस्त वाटत होतं. हे जे मी काही बोलत आहे व्हिडिओमध्ये, ते तुम्ही इग्नोर करा, कारण आवाज येणार नाही आहे. आणि मी हे सांगत होते तुम्हाला, हे माझ्या शेती आहे, शेतीमध्ये काय काय आहे आणि काय काय लागवड केलेली आहे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत होते. तर व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा लहान येत असेल, तर सध्या माझ्याकडे माईक नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम येत असेल. असो, तर मी व्हिडिओमध्ये पूर्ण मामाकडचं म्हणजे लग्न, गावाकडचे जे लग्न असतात ना, ते कसे असतात हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहे. पुढचा जो म्हणजे पुढे मी आधी व्हिडिओ शूट केला होता, त्याच्यामध्ये माझा आवाज पण खूप लहान आहे. तर समजून घ्या. आणि सध्या त्यामध्ये खूप वेळ झालं मी बोलत आहे व्हिडिओमध्ये. मला पण आठवत नाही की मी काय काय बोलले होते. तर असो, तर मी आता हे व्हिडिओ पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओचा आवाज जो आहे तो कमी आहे, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्याल अशी आशा आहे. आणि व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाईम पाहत असाल, चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात, तुमच्या शेतामध्ये काय काय कोणती कोणती बाग केली आहे, हे कमेंट करून नक्की सांगा. इथे मी फर्स्ट टाईम चुलीवरती नाश्ता बनवत आहे. आजी मला करू नको म्हणत होती, कारण मला डोळ्याला ना धुरांचा खूप त्रास होतो. त्याच्यामुळे मला आजी वगैरे काही करू देत नव्हती. तरी मी जबरदस्तीने मला एकदा ट्राय करून बघायचं होतं, त्याच्यामुळे मी चुलीवरती मी फर्स्ट टाईम नाश्ता बनवला होता सगळ्यांसाठी. वाड्यातील खूप लोकांना माहीत असेल की लग्नानंतर किंवा ते जागरण गोंधळाचा वगैरे कार्यक्रम असतो, तर इथे सध्या तेच चालू आहे.
तर इथे मी काही रेकॉर्डिंग वगैरे नाही केलेली यांचं ह्या गाण्यांचं. हे ते जे म्हणत होतात ते म्हणत होते, त्याच्यामुळे ते खूप आणि उशीर पण खूप झालेला होता. त्याच्यामुळं मी काही ते रेकॉर्डिंग केलं नाही. इथे मी मामा-मामींना छान मेहंदी काढत होते. तर माझे मामा-मामी बघा कसे लाजत होते व्हिडिओला. तर त्यांच्या हातावर पण छान मेहंदी काढली. मेहंदी फंक्शन वगैरे सगळं झालं होतं. तर सकाळी आम्ही लवकरच पहाटे-पहाटे निघालो होतो, कारण लांबचा प्रवास होता आणि हळदीचं फंक्शन आणि लग्न वगैरे सगळं एकाच दिवशी होतं. त्याच्यामुळे सकाळी आम्ही पहाटे लवकर निघालो. तर हे आम्ही इथे पोचलो होतो. बघा किती गर्दी झालेली आहे. सगळं पूर्ण खूप लोक म्हणजे गावाकडचे असल्यामुळे हे बरेच सगळेजण गावातले लोक एखादा कार्यक्रम असेल तर गावातले सगळे लोक जमा होतात. इथे असतं तसं आपल्या शहरामध्ये कसं मोजकेच लोक असतात, त्याच्यामुळे इथे गावाकडे असं काही नसतं. एखाद्या घरी फंक्शन वगैरे असेल तर सगळं पूर्ण गाव जमा होतं इथे. जे गावाकडे राहतं, जे म्हणजे ग्रामीण भागात राहतात त्यांना माहीतच असेल की कसं असतं ते. तर इथे एंगेजमेंटचा कार्यक्रम चालू होता. हे लवकर सगळे घाईमध्येच उरकायचं होतं आणि परत आम्हाला सगळं उरकून रिटर्न पण जायचं होतं, कारण खूप लांबचा प्रवास होता. सगळे एकाच दिवशी ठरल्यामुळे खूप गडबड पण झाली.
रात्रीचं 9 वाजले होते आणि 9 वाजता गावामध्ये नंतर जेव्हा नवरा आणि नवरी गावामध्ये आले तेव्हा त्यांची मिरवणूक चालू होती. तर मी काही तिकडे गेले नाही. कारण मला इकडे पाठवलं होतं. आता आम्हालाही सजावटीचं काम दिलं होतं, त्याच्यामुळे आम्ही इकडे निघून आलो. आणि हे बघा, हे सुंदर छान डेकोरेशन केलं होतं. तर त्यांचा गृहप्रवेश झाला आणि खूप उशीर झाला होता, म्हणजे कंप्लीट 10-10:30 वाजले होते. त्याच्यामुळे सगळं लवकर उरकलं आणि बाकीचे जे कार्यक्रम असतात ते दुसऱ्या दिवशी ठरवले आम्ही. तुमच्याकडे असतात का लग्नानंतर हे असे कार्यक्रम? हे बघा, हे सुपारी वगैरे, हे असं बरेच काही, हळदीचा कार्यक्रम, हे सगळे कार्यक्रम, ह्या कार्यक्रमाला खूप मज्जा येत असते आणि खूप एन्जॉयमेंट पण होती. तर हे असे कार्यक्रम हे फर्स्ट टाईम मी एन्जॉय केलेले आहेत. इथे नवरा नवरीला अंघोळ घालण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही असं चौफेर नजर ठेवून बघत होतो की आमच्या इथे नवरदेव जेव्हा अंघोळीला पाटावर उभा राहण्यासाठी येत असतो तेव्हा त्याला ते पाट धरून पाडत असतात खाली. आणि मराठवाड्यात म्हणजे मोस्ट ऑफ ठिकाणी असंच आहे. आणि इथे आम्ही तेच प्लॅनिंग करत होतो, पण ते प्लॅनिंग करत करत शेवटी आमच्यावरच प्लॅन आमच्यावरच पलटला. आम्हालाच सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं. आता ते तुम्हाला पुढे दिसेलच की त्यांनी आम्हाला कसं फसवलं ते. प्रकारे मी मस्त छान लग्न एन्जॉय केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके, बाय.